जगी माऊली सारखे कोण आहे, जिथे जन्म जन्मांतरी अंतिम ऋण आहे. असे ऋण की जया व्याज नाही, जिच्या पूजनाला जगी फूल नाही. अशा देवतेचे जगी नाव आई. महालपुरे परिवाराची अशीच एक माऊली, जिचे वास्तव्य गीताई अर्थात कैलासवासी सौ सुशीलाबाई सुधाकर महालपुरे. पिंपळनेर येथील कैलासवासी निंबा इच्छाराम दशपुते व कैलासवासी सुंदराबाई निंबा दशपुते या शेतकरी दाम्पत्याची कन्या. 6 भाऊ आणि 1 बहीण अशा एकूण 7 भावंडांमधील माई उर्फ सुशीलाबाई. दिनांक 24 जानेवारी 1949 रोजी सुशीलाबाई यांचा जन्म झाला. सुशीलाबाई यांना बघितले की अगदी नावाप्रमाणेच चेहऱ्यावर एक सोज्वळ व सुशीलता असलेले भाव. कुठलाही अहंकार नाही की कुणाबद्दल दुराग्रह. त्या काळात मॅट्रिक म्हणजे 10वी झालेल्या सुशीलाबाई यांचा विवाह 1965 साली गोंदेगाव व पंचक्रोशीतील सधन शेतकरी कैलासवासी पुंडलिक सुपडू महालपुरे व सौ गीताबाई पुंडलिक महालपुरे यांचे सुपुत्र श्री सुधाकर तथा सदाशिव नाना यांच्याबरोबर झाला. श्री नानांना एकूण 3 भाऊ व 5 बहिणी. कैलासवासी वसंत पुंडलिक महालपुरे, कैलासवासी प्रभाकर पुंडलिक महालपुरे, डॉक्टर प्रमोद पुंडलिक महालपुरे. बहिणी कैलासवासी शांताबाई बाबूलाल मेतकर देवळा, कैलासवासी शकुंतला एकनाथ मोराणकर निंभोरी, सुमनबाई पंढरीनाथ मुसळे मालेगाव, श्रीमती लीलाबाई सुधाकर अमृतकर मालेगाव व सौ वासंती बाळकृष्ण कुडे अंमळनेर. एकत्र कुटुंब पद्धतीचे उत्तम उदाहरण असलेल्या महालपुरे परिवारात सुशीलाबाईंचा संसार सुरू झाला. आपल्या मितभाषी आणि प्रेमळ स्वभावाने त्यांनी संपूर्ण महालपुरे परिवाराची मने जिंकली. आपले पती श्री सदाशिव नाना आपल्या काळ्या आईची सेवा करण्यात व्यग्र असताना सुशीलाबाई मात्र घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करून त्यांना स्वादिष्ट भोजन खाऊ घालत त्यांच्या मनात घर करीत होत्या. असं म्हणतात, हृदयात घर करण्याचा मार्ग पोटाकडून जातो. सुशीलाबाईंनी हा मंत्र तंतोतंत पाळला होता. घरातील सर्व कामे करणे, स्वच्छता व नीटनेटकेपणा राखणे सौ सुशीलाबाईंना आवडत असे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तुकोबांच्या या ओळींप्रमाणे सौ सुशीलाबाई व श्री सदाशिव नाना या दाम्पत्याच्या पोटी राजेंद्र, शशिकांत, सुनील, योगेश आणि मुलगी उज्ज्वला या 5 अपत्यांच्या येण्याने घर आनंदाने भरून गेले. वरुण राजाच्या आगमनाने शेतातली सुंदर पिके आनंदाने डोलावीत आणि त्या बळीराजाच्या डोळ्यातून तोच वरुणराज आनंदाश्रूंच्या रूपाने बाहेर पडावा, तसेच काहीसे या महालपुरे दाम्पत्याचे झाले होते. मुलांना वाढवत असतानाच आपले पती श्री नाना यांच्या सर्व कार्यात सौ सुशीलाबाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत होत्या. त्यांच्या जबाबदारीच्या ओझ्याचा भार हलका करीत होत्या. आपली मुलं शिकावीत, उच्च शिक्षित व्हावी अशी त्यांची नेहमी तळमळ असे. म्हणूनच त्यांनी सगळ्यांना शिक्षित आणि सुसंस्कृत केले. त्यासाठी त्यांचे धुळे येथील मेहुणे कैलासवासी आबा उर्फ ओंकार धोंडू बहाळकर व बहीण सोन्याबाई यांची त्यांना मदत लाभली. सर्व सुखदुःखाच्या गोष्टी फक्त सुशीलाबाई आबांनाच सांगत असत. तसेच त्यांच्या सर्व मुलांवरही स्वतःच्या मुलांप्रमाणेच प्रेम करीत होत्या आणि तेवढाच त्यांचा अभिमानही होता. मोठे चिरंजीव श्री राजेंद्र हे M.Com, DBM, GDC&A असून पुणे येथे त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी सौ जयश्री या जळगाव येथील प्रसिद्ध व्यावसायिक व वाणी समाजाचे माजी अध्यक्ष कैलासवासी MB वाणी तथा गोळीवाले यांच्या कन्या होय. या दाम्पत्याला चिरंजीव ॲडव्होकेट नीरज
व चिरंजीव संकेत ही 2 मुले आहेत. श्री राजेंद्र महालपुरे हे व्यवसाय सांभाळून समाजकार्यात नेहमी अग्रेसर व मदतीचा हात देणारे म्हणून संपूर्ण पुणे शहराला परिचित आहेत. अनेक सामाजिक पदे व पुरस्काराचे ते मानकरी आहेत. पुणे येथे नुकत्याच पार पाडलेल्या व संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झालेल्या वर परिचय संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळून अनेक विवाह योग जुळवून आणले आहेत. दुसरे चिरंजीव श्री शशिकांत हे पिंपळगाव येथे महाविद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सौ ज्योती महालपुरे या सुद्धा तारखेडा येथील शाळेत मुख्याध्यापिका आहेत. सूत्रसंचालिका म्हणून समाजात त्या सर्वांना परिचित आहेत. त्यांना कुमारी डॉक्टर तेजल व चिरंजीव सार्थक अशी 2 अपत्य आहेत. तिसरे चिरंजीव श्री सुनील हेही शिक्षक आहेत. तसेच मोठ्या कष्टाने आपल्या वडिलांचा शेती व्यवसायही पुढे नेत आहेत. त्यांच्या पत्नी कैलासवासी सारिका यांचे अकस्मात निधन झाले आहे. श्री सुनील यांना मुलगा प्रणव व मुलगी प्रांजल अशी 2 अपत्य आहेत. प्रांजल आणि आजीचं जणू मायलेकीचं नातं होतं. सुशीलाबाईंना आपल्या देखत प्रांजलचं लग्न व्हावं अशी मनापासून खूप इच्छा होती, पण नियतीला ते मान्य नव्हतं. या दोघा नातवांना सुशीलाबाईंनी आईची उणीव कधीही भासू दिली नाही. देवकीने जन्म द्यावा आणि यशोदेने सांभाळ करावा, अगदी तसा सांभाळ त्यांनी आपल्या नातवंडांचा केला. सौ सुशीलाबाई व श्री नाना यांची कन्या सौ उज्ज्वला पालघर मुंबई येथे वास्तव्यास आहेत. पंढरीनाथ वामन येवले धरणगाव यांचे चिरंजीव श्री संजय पंढरीनाथ येवले पालघर येथील महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळतात. या दाम्पत्याला डॉक्टर सौ ऋतिका आकाश कोठावदे ही मुलगी असून जावई डॉक्टर आकाश चंद्रकांत कोठावदे मुंबई येथे स्किन स्पेशालिस्ट आहेत आणि मुलगा डॉक्टर प्रथमेश अशी 2 अपत्य आहेत. सगळ्यात लहान चिरंजीव श्री योगेश व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रत्नमाला छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असून दोघे शिक्षक आहेत. त्यांना चिरंजीव तन्वेश व अविनिश ही 2 मुले आहेत. महालपुरे दाम्पत्याची ही सर्व मुलं म्हणजे अतिशय कष्टाळू. आपापल्या क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मुलं, सुना, जावई, नातवंड, नात जावई यांनी आनंदाने भरलेल्या महालपुरे परिवारात सुशीलाबाई रमून जात. आपल्या सुनांना त्यांनी अगदी मुलींप्रमाणे प्रेम दिले आणि सुनांनी तसेच परिवारातील प्रत्येक सदस्याने सुशीलाबाईंना कधी दुखावले नाही. शेवटपर्यंत त्यांच्या आदरयुक्त आज्ञेत राहिले. सौ सुशीलाबाईंनी आपले पती श्री नानांबरोबर पवित्र अशी 4 धाम यात्राही पूर्ण केली. अनेक धार्मिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. 4 धाम यात्रा पूर्ण झाल्यानंतर गंगापूजन सोहळा व नवीन घराची वास्तुशांत दोन्ही सोहळे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांना आमंत्रित करून अतिशय थाटामाटात पार पाडले. परिवारातील सदस्यांनी एकत्रित निर्णय घेऊन गोंदेगाव येथे अतिशय सुंदर वास्तू बांधली आहे. नानांनी या वास्तूला गीताई अर्थात आपल्या आईचे नाव दिले. सौ सुशीलाबाईंनी गीताईचे आईपण आपल्या प्रेमळ स्वभावाने शेवटच्या श्वासापर्यंत जपले. घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे आदरातिथ्य करत कधीही स्वतःला मोठ्या घरची बाई म्हणून न मिरवता सतत मनाचा मोठेपणा आणि वागण्यातला साधेपणा जपला. या वास्तूमध्ये सतत साधू संतांचा राबता राहिला. सडपातळ शरीरयष्टी असलेल्या सुशीलाबाईंना कधी कुठला शारीरिक त्रास अथवा आजार नव्हता. कष्टाचे शरीर आणि मातीशी नाळ कधीही न तोडल्याने बारीक असून सुद्धा त्या काटक होत्या. परंतु कुणाची नजर लागावी तसे झाले. 2020 साली त्यांना अन्न गिळताना घशाला त्रास होत असल्या कारणाने डॉक्टरांकडे तपासणी केली असता कॅन्सर या दुर्धर आजाराचे प्रथम स्टेजचे निदान झाले. महालपुरे कुटुंबाने
त्वरित निर्णय घेऊन योग्य उपचार सुरू केले आणि पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑपरेशन सुद्धा केले. तो त्रास कमीही झाला होता, परंतु कालांतराने मागील काही दिवसांपासून मात्र पुन्हा घशाचा त्रास वाढला. सुरुवातीला अन्न कमी होत बंद झाले, नंतर पातळ पदार्थ व शेवटी पाणी पिणे सुद्धा अवघड झाले. मृत्यूच्या केवळ 15 दिवस आधी त्यांनी आपली कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी मातेचे आपल्या पतीबरोबर प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेतले. मृत्यूच्या काही तास आधी गुरुजींना घरी बोलवून ब्राह्मण दान केले. केवढी प्रखर इच्छाशक्ती! विशेष म्हणजे सुशीलाबाईंच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी अंमळनेर येथील परमपूज्य सखाराम महाराज सुशीलाबाईंच्या भेटीसाठी येऊन गेले होते. अन्नत्याग आणि नंतर जलत्याग केल्याने सुशीलाबाईंची प्रकृती खालावली होती आणि सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:20 वयाच्या 77व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सगळ्या भावंडांमध्ये माई म्हणून परिचित असलेली ही माऊली, सदाशिवरावांच्या महालातली ही सुशील गृहिणी महालपुरे कुटुंबाला पोरके करून गेली. आपण कितीही मोठे झालो तरी आई हवी हवीशी असते. आईचं अस्तित्व आपल्या आयुष्याची शिदोरी असते. तिच्या नसण्याने बालपण संपल्याची जाणीव होते. तिचं वात्सल्य, तिच्या मायेची ऊब आपल्या स्वप्नांना जागवत असते. आई जेव्हा जाते ना, तेव्हा घनदाट जंगलात हरवलेल्या पाडसासारखी आपली अवस्था होते. मुलीला कुठेतरी माहेरपण संपल्याची खंत बोचू लागते. सुशीलाबाई, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आम्हा लेकरांना तुमच्या मायेची सावली, तुमचा आशीर्वाद सतत राहू द्या. आई, तुझ्या सेवेत आम्ही कुठे कमी पडलो असेल तर आम्हाला माफ कर. तुझ्या अदृश्य रूपाने नानांची खंबीर साथ कधीही सोडू नकोस. आई, आम्हा लेकरांची तुला भावपूर्ण श्रद्धांजली. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी. आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी. सुखे गोविंद ओविद, सुखे गोविंद